माझी आई साहेबचा थोबाड बघा बघा, तिला गुस्सा आला आहे, ती राग मध्ये आहे. आणि कशासाठी मी हा सर्व पेड पौधे घरात खरेदी करून आणलो ना, तर ती माझ्यावर गुस्सा करतो, फालतू खर्चा. आपल्या मिडल क्लास लोकांची ना हेच प्रॉब्लेम आहे. हे सर्व ना त्यांना फालतू खर्च वाटते. माझ्या पहिलेवाले घर मध्ये आमच्याकडे एकच बाल्कनी होती, तेव्हा ती मला मना करत होती, तेव्हा मला समजत होता. पण हा घरात मध्ये आमच्याकडे 4 बाल्कनी आहे, 2 छोटी बेडरूम मध्ये आणि 2 मोठी. तर इकडे तर मी आणू शकतो ना, पण तिच्यासाठी हा फालतू खर्च आहे. मला पेड पौधे हे सर्व मला खूप आवडते, म्हणून मी आणतो. पण ती माझ्यावर गुस्सा करते, मी कशाला आणतो. मी आपल्यासाठी इथे पण नको करू. काय हो, ती मला बोलत आहे की ऑलरेडी इथे प्लांट्स आहे. आमच्या घरी मध्ये तुळशी आहे, नीम आहे, मनी प्लांट आहे आणि एक गुलाबचे फुलचे प्लांट आहे. फक्त इथे प्लांट आहे. पण आता मी आणलो आणि गुस्सा नाही करायचे. हे सर्व करायसाठी अच्छा आहे की नाही, तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा प्लांटचे बेनिफिट्स. आणि हे माझा फेवरेट प्लांट आहे. कोणते? पीस लिली. हे मला खूप आवडते, म्हणून मी 3 आणलो आहे. 3 हे माझे फेवरेट प्लांट आहे. आणि रबर प्लांट तर अच्छा होताही आहे, तुम्हाला माहितीच आहे. ह्याचे नाव मी विसरलो. तो आहे एरिका पाम आणि तो आहे काहीतरी आहे आणि तो आहे अपराजिता. त्याचे फुल आम्ही शंकर भगवानला चढवतो ना, तर आम्ही सावनमध्ये चढवणार. त्याच्यामध्ये 3-4 फुल फुलले पण आहे. माझी आईला फक्त एकच प्लांट आवडला, तो अपराजिता. हे सर्व रबर प्लांट, पीस लिली, एरिका पाम, ती बोलत आहे काय फालतू प्लांट आणून पैसा वेस्ट केला. मी पैसा वेस्ट केला का? काय हो, कोणी समजावं माझी आईला की हे सर्व पैसा बर्बाद नाही आहे, हे चांगली गोष्ट आहे. घरात प्लांट होना चाहिए, हो की नाही. चला बाय बाय बाय.